ह्या माशाला डोक्यावर हंप आहे, पण हा मासा फ्लावर हॉर्न नाही. वेलकम टू 100 डेज 100 फिशेस. आज आहे दिवस 18वा आणि आजची आपली फिश व्हरायटी आहे जिओफेगस बल्झानी. ह्या माशाचं नाव इतकं इंटरेस्टिंग आहे, जिओफेगस. जिओ म्हणजे अर्थ आणि फेगस म्हणजे इटर, म्हणजे लिटरली अर्थ इटर. ही एक साऊथ अमेरिकन स्पीशीज आहे आणि पॅराग्वे, अर्जेंटिना, ब्राझील इथल्या काम वॉटर्समधनं म्हणजे शांत पाणी असलेल्या रिव्हर्समधनं हा आढळून येतो. मॅच्युअर मेल जिओफेगस बल्झानीच्या डोक्यावर हंप डेव्हलप होतो आणि ह्यामुळे बऱ्याचदा ह्याला फ्लावर हॉर्न सुद्धा समजलं जातं. आपल्या अक्वेरियममध्ये ह्याला ठेवण्यासाठी सिंपल सबस्ट्रेट टाका. सिंपल म्हणजे सँड. कुठलेही अणकुचीदार दगड किंवा खूप जास्त टोक असलेले दगड असं काही टाकू नका. सिंपल सेटअप ठेवा. राऊंड पेबल्स तुम्ही टाकू शकता. आणि बिकॉज हा सँड इटर आहे, म्हणजे सँडमध्ये असलेलं फूडचे पार्टिकल्स खातो, त्याच्यामुळे ह्याच्यासाठी खाली जी सँड टाकाल ती एकदम सिंपल स्मूथ टाका. जिओफेगस तसा एक पीसफुल फिश आहे आणि तुम्ही याला डिस्कस, काही टेट्राज ह्यांच्यासोबत सुद्धा ठेवू शकता. ह्या माशाबाबत एक अत्यंत महत्त्वाची आणि मजेशीर बाब अशी आहे की हे मासे माउथ ब्रूडर्स आहेत. एग्स आणि बेबीज हे काही विशिष्ट वेळापर्यंत फिमेल आपल्या तोंडात ठेवून त्यांना प्रोटेक्ट करते. तर हा मासा तुम्हाला माहिती होता का, हे मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि नेक्स्ट एपिसोडमध्ये असाच एक इंटरेस्टिंग फिश घेऊन तुम्हाला भेटायला येते. तोपर्यंत हा टू फिश कीपिंग.